प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये जबरदस्त ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे. सागर आणि मुक्ता आता वेगळे झालेले आहेत. इंद्रा आणि कार्तिकमुळे आता मुक्ताला घर सोडावं लागलं. पण त्यानंतर मुक्ताने घर सोडल्यानंतर कोळींच्या घरामध्ये नेमके कुठले प्रसंग उभे राहणार आहेत आणि नेमके कोळी कुटुंबाला कसे कळणार आहे, खास करून इंद्राला. मुक्ता घरात नसल्यामुळे इंद्राला आता तिचा पश्चातापच होणार आहे. मुक्ताबरोबर तिने वाईट वागल्याचे प्रसंग तिच्यासमोर येऊन आता मुक्ताचं म्हणणं आणि मुक्ताचं महत्त्व हे आता तिला पटणार आहे. आणि कशाप्रकारे मुक्ताबरोबर सई देखील कोळींचं कुटुंब सोडून गोखलेंकडेच राहायला जाणार आहे आणि त्यानंतर सई ही मुक्ताला कशाप्रकारे सागरसाठी मनवणार आणि त्यानंतर कशाप्रकारे ती इंद्राची नांगी ठेचणार आणि त्याचप्रमाणे नालायक कार्तिकची कशाप्रकारे हकालपट्टी होणार, हे सगळं या ट्विस्टमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता मुक्ता आणि सई या दोघीही एकमेकांपासून वेगळ्या झालेल्या असतात. जे काही घरात घडलंय ते सईला काही माहीत नसतं. जेव्हा मुक्ता घर सोडून गेलेली असते त्याच वेळेला सई ही झोपलेली असते, म्हणून तिला घरातलं काहीच माहीत नसतं. तर नालायक कार्तिक हा आता खूपच घाबरलेला असतो. आता कार्तिकमुळे मुक्ताने घर सोडलं हे त्याला समजल्यामुळे तो आता विचार करतो की सागर आणि मुक्ता काही शांत बसणार नाही. मी त्यांच्या शेपटावर पाय दिलाय, मला काहीतरी केलंच पाहिजे, असं किचनमध्ये बसून तो विचार करत असतो. त्याच वेळेला सागर येतो आणि त्याच्यामुळे आता कार्तिक घाबरतो. कार्तिकला वाटतं की सागर आता काहीतरी त्याला बोलेल किंवा त्याला हाताला धरून घराबाहेर काढेल. पण मात्र सागर तसं काहीही करत नाही. सागरने मनापासून ठरवलेलं असतं की काही करून पुरावे गोळा केल्याशिवाय या नराधर्माला मी घराच्या बाहेर काढणार नाही. तर माधवी मुक्ताला घरी आणते आणि घरी आल्यानंतर ती खूप रडत असते. ती म्हणते की मी उगीचच तुझं त्या कुटुंबामध्ये लग्न लावून दिलं. खरं तर मला खूप वाईट वाटतं या सगळ्यामुळे. मला तू वारंवार सांगत होतीस की मला हे लग्न करायचं नाही, पण फक्त आपण सईसाठी ते लग्न केलं. तेव्हा मग आता मुक्ता म्हणते की हो, आपण फक्त तिच्यासाठीच लग्न केलंय, बाकीच्या गोष्टी मला आठवायच्या नाहीत. नंतर कार्तिक हा इंद्राला म्हणत असतो की सासूबाई, आम्ही घर सोडून जातोय. तेव्हा इंद्रा म्हणते की असं का करत आहात, कारण तुम्ही हे घर सोडायचं नाही. जिच्यामुळे हे घर फोडलं ती घर सोडून गेली ना, आता तुम्ही हे घर सोडून का जाताय? तुम्ही प्लीज हे घर सोडून जाऊ नका, इंद्रा त्याला म्हणत असते. आणि त्यानंतर आता सागरला पूर्णपणे कळलेलं असतं की हा कार्तिक घर सोडतोय, याचा अर्थ असाच आहे की याच्याच मनात काहीतरी काळभैरं आहे आणि यानेच मुक्ताला फसवलंय. म्हणूनच तोही आता त्याला काही बोलत नाही. तर इंद्राला वाईट वाटत असतं की सागर आपल्या जावयाला आणि आपल्या मुलीला थांबायला सांगत नाही. मुक्ताच्या उघड तरी तो सोबत नसला तरीही मुक्ताच्याच बाजूने तो बोलतोय याची जाणीव इंद्राला होते. नंतर सागर हा काहीच बोलत नाही. कार्तिक घर सोडत असताना त्याला लगेच स्वाती म्हणते की आपण घर का सोडतोय, आपलं घर आपण सोडायचं नाही. तेव्हा कार्तिक म्हणतो की माझी इथे आता इज्जत काय राहिली, माझ्यामुळेच तुमचं घर फोडलं असं म्हटलं जाईल ना. तेव्हा इथे कार्तिकचं म्हणणं बरोबर त्याने ओळखून घेतलेलं असतं. सागर विचार करत असतो की या कार्तिकला मी बरोबर धडा शिकवणार. तर इथे किचनमध्ये इंद्रा आणि स्वाती दोघीजणही काम करत असतात. सई सकाळी झोपेतून उठून येते तेव्हा सईला ती म्हणते की सई बाला, चल मी तुला नाश्ता देते तुझ्या आवडीचा. तेव्हा लगेच पुढे सई म्हणते की नाही, मला जरा सांगा माझी मुक्ताई कुठे आहे. तिने आज सकाळी उठवलं पण नाही, नाहीतर ती मला रोज सकाळी उठवते, ती आहे कुठे. त्याच वेळेला इंद्रा म्हणते की अगं सई बाळा, तुझी मुक्ताई ना इथे नाहीये. ती म्हणते की मग कुठे गेली माझी आई, ती क्लिनिकला गेली का तिच्या. तेव्हा इंद्रा म्हणते की नाही, ती तिच्या आईच्या घरी गेली आहे, तिथे गोखलेंकडे. आता हे ऐकल्यावरती ती म्हणते की माझी मुक्ताई तिथे का गेली, मी जाऊन बघते तिथे काय झालं नेमकं. आता इंद्राला याचा खूपच राग येतो. ती नाश्ता न करता तिथून मुक्ताला भेटायला निघून जाते, याचा तिला रागच येतो. नंतर आता सई ही मुक्ताकडे जायला निघते. मुक्ताच्या घरी आल्याबरोबर ती म्हणते की मुक्ताई, तू इथे काय करत आहेस. तेव्हा मुक्ता म्हणते की अगं माझं बाळ उठलं. तेव्हा ती म्हणते की हो अगो, तू मला बोलली होतीस ना की तू मला लवकर उठवशील, तर मग तू मला का उठवलं नाहीस. ती म्हणते. तेव्हा आता मुक्ता म्हणते की अगं बाळा, काय झालं ना, तुला कशी सई माऊ माझी आठवण येते आणि तुला माझ्या कुशीत झोपावंसं वाटतं ना, तसंच मला माझ्या मम्मीच्या कुशीत झोपावंसं वाटलं आणि म्हणूनच मी इथे आले आणि म्हणूनच मी काल रात्री इथेच झोपले. थोडे दिवस इथेच राहणार आहे हा माझ्या आईसोबत. तेव्हा मुक्ता म्हणते की काय झालं तुला, तू अशी का बघतेस. तेव्हा सई म्हणते की चालेल, मग मी पण इथेच राहते आणि माधवी आजीजवळ तर मला खूप मजा येईल, आपण सगळे खूप मजा करूया. त्यावेळेला
पप्पा पण इथेच राहायला येणार ना असा प्रश्न विचारल्यावरती सई काहीच बोलत नाही. मुक्ता बाजूला निघून जाते. तेव्हा सागर देखील सईच्या मागे आलेला तिला दिसून येतो आणि तिला कळतं की सागरनेही हे सगळं बोलणं ऐकलेलं आहे. तर तिथे बाहेर मिहिका वगैरे सगळेजण बसलेले असतात. सगळेजणांचा राग सागरवरती असतो, कारण सागरने मुक्ताला घर सोडण्यापासून वाचवलं नाही आणि इंद्राच्या विरोधात तो उभा राहिला नाही. याचा राग मात्र प्रत्येकाला म्हणजे सगळ्या गोखले कुटुंबाला आलेला असतो. आणि त्यानंतर जेव्हा सागर येतो तेव्हा फॉर्मॅलिटी म्हणून पुरू त्याला म्हणतो की ये अरे सागर बस. तेव्हा तोही स्माईल देतो आणि तो तिथे बसायला लागतो. त्याच वेळेला मुक्ता आणि बाकीचे सगळे देखील बसलेले असतात. आता मुक्ताकडे पुरू बघायला लागतो आणि त्याचं म्हणणं असतं की निदान फॉर्मॅलिटी म्हणून तरी सागरशी नीट वागा, आणि त्याने काहीही केलं नाही असं पुरूचं म्हणणं असतं. मग आता माधवी तिथेच अशी बसलेली असताना तिला मुक्ता सांगते की आई प्लीज जरा याच्यासाठी कॉफी करून आणशील का, प्लीज जरा सागरसाठी कॉफी करून आण ना. तेव्हा आता माधवी आतमध्ये येते. तेव्हा ती मुक्ताला बोलावून घेते आणि मुक्ताला माधवी म्हणते की काय गरज आहे हे सगळं करण्याची. अगं त्याने तुझ्या बाबतीत काय वागली आणि तू काय वागतेस, खरंच मला त्याच्याशी चांगलं वागण्याची इच्छाच होत नाही आहे मुक्ता. मुक्ता म्हणते की प्लीज माझं ऐकून घे, काही झालं तरीही आपल्याला हे करावंच लागेल सईमाऊसाठी. सईमाऊ तिथे बसली आहे ना, आपण जर तिच्याच पप्पांशी तसं वागलो तर तिला कसं वाटेल. आणि खरं बघायला गेलं तर या सगळ्यामध्ये सागरही काय करणार होते, त्यांच्याकडे माझ्याबद्दल काहीच पुरावा नसेल तर ते तरी काय बोलणार होते. तेव्हा माधवी तिच्यासमोर हात जोडते आणि म्हणते की खरंच तू कमाल आहेस, इतकी समजून घेतेस त्या सागरला, पण तो जराही तुला समजून घेत नाही. तितक्यात तिथे सई बसलेली असते. ती म्हणते की पप्पा बस ना, हे बघ माधवी आजीने तुझ्यासाठी कॉफी करून आणली आहे. तेव्हा तो कॉफी प्यायला लागतो. कॉफी प्यायल्यानंतर त्याच्या लक्षात येतो की कॉफीमध्ये अजिबातच साखर नाही आणि खूपच कडू कॉफी दिलेली आहे. तेव्हा मग आता तो काहीही तोंड वाकडं न करता ती कॉफी पितो आणि हसतच म्हणतो की खरंच कॉफी खूप चांगली झालेली आहे आई, आणि खरंच मुक्ता करते त्याच्यापेक्षाही छान कॉफी झाली आहे ही. असं म्हटल्यावर आता मुक्ताही माधवीकडे बघायला लागते, कारण तिलाही समजलेलं असतं की पहिल्याच घोटामध्ये ती कॉफी कडू होती. सागरच्या तोंडावरून तिने ओळखलेलं असतं. सागर आता पुन्हा कोळींच्या घरी येतो की तिकडेच मुक्ताकडे नाश्ता करायला थांबलेली असते. इंद्रा विचारते की काय रे सागऱ्या, माझी सई कुठे आहे, तिला बोलावून घे. तेव्हा तो म्हणतो की तिथे ती मुक्ताजवळ थांबली आहे, तिला थांबू दे. तेव्हा इंद्रा चिडून म्हणते की काय गरज आहे तिथेच तिला थांबवण्याची, तिला तिचं घर नाही आहे का, तिच्यासाठी मी इथे छान तिच्या आवडीचा नाश्ता बनवला आहे नॉनव्हेज, तिथे व्हेजच खायला देतील, त्यापेक्षा इथेच बोलव तिला. तेव्हा मग सागर चिडतो आणि म्हणतो की काय चाललंय तुमच्या सगळ्यांचं, सगळेजण मुक्ताला का तोडताय सईपासून. अरे घरात जे काही झालं ते झालं, पण त्यात त्या लहान मुलीची काय चूक आहे, ती मुक्ता तिची आईच आहे आणि आई म्हणून तिचा सांभाळ करते, तर तुम्ही त्या दोघींना का एकमेकांपासून लांब करताय. काही झालं तरीही ती आई आहे तिची आणि तिच्यावर तिचा पूर्ण अधिकार आहे. असं आता इंद्राला ऐकल्यावर इंद्रा मोठमोठ्याने रडू लागते. ती म्हणते की अरे सागरे आहे, काय बोलतोस काय तू, हे तू एका आईला सांगतोयस, म्हणजे तू तुझ्या स्वतःच्या आईला हे सगळं सांगतोयस. सागर म्हणतो की हो, काही झालं तरीही मी जरी काही बोलत नसतो, मला समजत नाही अशातला भाग नाही आहे. मी मुक्ताची बाजू आता घेत नाही, कारण माझ्याकडे आता सध्या काहीही पुरावा नाही, पण ज्या क्षणी माझ्या हाती पुरावा लागेल त्या क्षणी मी काय करेन ते बघाच. वेळेला आता हे सगळं बोलणं बापूंना देखील पटलेलं असतं. बापू ही इंद्राला ओरडतात आणि म्हणतात की काय चाललंय का इंद्रा तुझं, तुझे हे सगळे हट्ट सोडून दे. मुक्ता या घरची सून आहे, जोपर्यंत काही पुरावे सापडत नाहीत तोपर्यंत तिच्या विरोधात काहीच बोलायचं नाही. अशा प्रकारे आता सागर आणि बापूंनी मिळून इंद्राचं तोंड बंद करून टाकलेलं असतं आणि आता कार्तिक देखील शेपूट घालून बसलेला असतो. आता सागर हा कार्तिकची कशाप्रकारे हकालपट्टी करणार आणि सई आणि सागर मिळून कशाप्रकारे मुक्ताचा राग लांब करणार आणि पुन्हा तिला घरी घेऊन येणार, हे पाहणं तितकंच रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे लेटेस्ट अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.